हॅलो मंडळी, नमस्कार. मी तुम्हाला आज रेडी रंगोली कसं बनवायचं ते दाखवते. हे मी रंगोलीनंच बनवले. आता बघा मी कसं कॉपी पेस्ट करून रंगोली बनवले. ते मार्करनं, ते प्लॅस्टिकचं कागद म्हणजे OHP शीट, ते स्टेशनरीमध्ये मिळते. आणि हे स्केच आहे ते मार्कर, परमानंट मार्कर व्हाईट कलरचं घेतले आणि मी त्याच्यावर कॉपी केले. ते खाली साचा आहे तो रंगोलीचा, त्याच्यावरच कशावर पण तुम्ही करू शकता. दुसरा मोठं काढून त्याच्यावर डिझाईन कुठली पण हे करून मी असं करायला बघा. सोपं घरात तुमच्या काय पण डिझाईन असलं तर ते खाली ठेवून त्याच्यावर सेम तसं कॉपी करायचं. तुम्ही कलर पाहिजे तर कलर पण करू शकता. मी व्हाईट कलर पहिला काढून त्याच्यानंतर त्याच्यात कलर दुसऱ्या स्केचनं मार्करनं त्याला कलर करणार आहे. आणि हे परमानंट असं आहे, ते जात नाही. पाण्यात धुतलं तर, पाणी पडलं तर काय पण नाही. तुम्ही एक तर रांगोली पण करू शकता. मी पेंटनंच करणार आहे, ते मार्करनंच करणार आहे. बघा किती सोपं आणि किती लवकर होते. असं तुम्ही थोडं करून ठेवला, एक 10-12 पीस, तर कधी पण सणावाराला गडबडीत कामाच्या टाईमला तुम्ही देवासमोर असं वगैरे घालू शकता. किती सुंदर आणि किती लवकर होते बघा. संडेला वगैरे सुट्टीच्या टाईमला तुम्ही असं करू शकता. आणि इकडे बाजूला तुम्ही हलते म्हणून थोडं काहीतरी चिमटे वगैरे लावलं तरी, क्लिपा वगैरे चालते. ते तसं करून घेतलं. आता तुम्हाला कलर पाहिजे तर त्या तुमचा कसं क्रिएटिव्हिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही कलर त्यात भरू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते भरले मी. तुम्ही लाल वगैरे कलर देऊ शकता. आणि हे सगळं स्टेशनरीमध्ये मिळते सामान. आणि आपली कलाकृती तुम्हाला कसं जमते तसं त्याप्रमाणे करू शकता. खूप सुंदर होते आणि परमानंट पण होते. आणि ते साईडनं सगळं भरून घ्यायचं. आणि जसं जसं आपल्याला आवडतं आहे तसं तसं करा. असं पण जे केलं आहे तेच करायचं. खूप सुंदर बनते आणि लवकर पण बनते. तुम्ही घरात प्लॅस्टिक पेपर असला तर त्यांना पण केलं तर येते. असं नाही की ते OHP शीटच पाहिजे असं नाही. यात जरा सुंदर बनते म्हणून त्यांना बनवलं. मी पुढं घरातल्या प्लॅस्टिक पेपरमधनं पण केलं, ते पण दाखवते बघा पुढं. पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुढं आणि आयडिया घेऊन येईन. पूर्ण झाल्यानंतर असा दिसतो तो. ते पेन वापरले मी, मार्कर कट पण केले. ते सगळं जमिनीवर ठेवल्यावर असं दिसते. हे प्लॅस्टिक पेपरनं बनवले मी. घरात जो मोठा प्लॅस्टिक पेपर आहे त्यानं फक्त व्हाईट कलरनं बनवलं. खूप सुंदर झालं ते पण. हे रांगोलीचं बनवलं आहे, रंगोलीपासून बनवलं आहे. तुम्हाला पाहिजे तर कमेंट करून सांगा, मी परत व्हिडिओ घालीन. नमस्कार. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.